रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे पहा, आज आमचे संत नेमराज महाराज पालखी यांचं आता दहेगावमध्ये आगमन झाले पहा. आणि आता ही शाळेतली लहान लहान मुलांनी पालखीचं स्वागत केलं आणि दरवर्षीच म्हणजे ही मुलं पालखीचं स्वागत करतात बघा. तर गेल्या वर्षी त्यांनी असं ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा केला होता आणि आता पण सुंदर असं त्यांनी सोहळा केलेला आहे पहा. म्हणा म्हणा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. सुंदर असं बघा त्यांनी असं पालखीचं स्वरूप आणलंय बघा. जर काही यांची वारी मुलाची पंढरपूरला चालली तर सुंदर असं त्यांनी सुद्धा साड्या वगैरे घेऊन मुलींनी परिधान केले आणि वारकरी स्वरूप त्यांनी आणलंय पहा या दिंडीचं. खरोखर या मुलांचं कौतुक करायला पाहिजे. बघा ही सगळे लहान मुलं बघा, हे सगळे असं हे आमचे भाऊ पाटील मुलांची वारी घेऊन चालल्यात बघा. हे आमचे बघा हे पताकावाले, हे आमच्या पालखीचे पताकावाले बघा. हे आज पावसात बघा त्यांनी जय हरी जय हरी पावसात त्यांनी आज दिंडीचं पताका बघा या शिवानी आली जय हरी. वा वा वारकरी आज खुश आहेत, आज सगळे खुश आहेत. कोणी आळ असले नाही काय नाही सगळे अगदी आनंदात चालल्यात बघा. एवढा पाऊस आहे, पावसाला त्यांनी जुमानलं नाही बघा वारकरी. वा वा जय हरी 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 जय हरी. पालखीचं स्वागत परमेश्वर हे लहान मुलांनी अगदी दिंडीला शोभा आणली बघा. ही सगळी शाळकरी मुलं आहेत, आज सुट्टी तर त्यांनी आज सुंदर असं त्यांनी दिंडीचं स्वागत केलं. हे बघा या मुली बघा कशा आहेत, नटून सटून आणल्यात. हे दिंडीवाली मुलं बघा ही सगळी म्हणजे खरोखर म्हणजे त्यांचं दिंडीचं स्वागत त्यांनी केलं बा. हे दहीगाव एक नेमराज महाराज पालखी सोहळ्याचं एक म्हणजे माहेरघर असं मानलं जातं बघा. हे बघा हे मुलीने बघा परिधान केलंय बघा, कपडे ड्रेस वगैरे वारकऱ्याचं स्वरूप आणले बघा या मुलीने. शाळेच्या प्रांगणामध्ये दिंडी मुक्कामी असते. आज जरा पावसाचं वातावरण जय हरी पावसाचं वातावरण. हे बघा आमचे सगळे वारकरी आहेत बघा. आज जवळजवळ भरपूर वारकरी आहे. हे बघा हे काकाचे आजोबा आहे.
जय हरी जय हरी जय हरी जय हरी.